आईला कधी माणसं गोळा व्हायची. हाय काही पैलवान कसं निवांत पेंगत पेंगत येतय. अय पैलवान, अहो राव खुशाल हिंडतायसा वाडीत न कधी सोयाबीन काढा जायचं. आणि तुमचा ते भाव कुठं आहे रे मिस्टेरिओ? सोन्याला काय हिंडत नाही त्या राम्याला शोधतोय. सकाळ धरणं गायब झालं. मॅच नाही आबा काका मावशी बी शोधते. वाडीत धुंड लावून कुठं गावं झालाय. पैलवान, मला जर तो गावला का नाही मी त्याला पिरगाळणारच आहे. सोन्या भाव आहे माझा. असं नका, त्याला कळत नाही कुणाच्या गुलाबाची फुलं तोडायची ती. असं केलं होय त्या? मग मी बोलतो त्या संघ, तू काय करू नको. पण तू गावल कुठं? अहो पैलवान, तुम्हासनी सांगायला पाहिजे का तो कुठं गावल? आत्ता टूप पेटली. मारलंच कशाला? मारलंच कशाला? ही थेर करत बसलायस होय रे इथं? आबा आणि मावशी तुला अख्ख्या वाडीवर धुंडते ती. अरे पण मी केलं काय? केलं काय? केलं काय? सोन्या बी अख्ख्या वाडीत धुंडतोय तुला. कशाला? कशाला? ही फुलं त्याच्या झाडाची तोडून आणलेत तू. पण त्याला कसं माहित? तू असा लपीत लपीत गेलास का नाही तेव्हा त्यानं बघितलं तुला. लगा मला वाटलं माझ्या कुणाचंच लक्ष नाही. रम्या, तुला असं वाटत असेल तुझ्या कुणाचं लक्ष नाही, पण अख्ख्या वाडीच तुझ्यावर लक्ष आहे. अरे त्याच वाडीचं जर येत माझ्यावर लक्ष असतं तर लगा येत माझं लगीन झालं असतं. माझ्या आयापासून उगाच पाहुण्या रावळ्याचं उंबरठं शिजवाय लागलं नसतं. लगा 30-35 जनावराचं वय झालंय. काय? 30-35 वयाचा जनावर झालोय लगा मी. तरी लगीन होईना. ही थेर केली नसतीस का नाही तर झालं असतं तुझं लगीन. अरे काय रम्या, जाऊ दे, मी बी समदुःखी आहे. दादा, तू समदुःखी नाहीस, तू माझ्या दुःखावर फुललेल्या गुलाबाचा काटा आहेस. नका तिथं टुसतोस. गुलाब फुलायच्या आधी लगा माझ्या कानाखाली टोचलास. आता एका कानाखाली टोचलं दुसऱ्या कानाखाली मी टोचीन. नका लगा कुणालाच माझं चांगलं बघवत नाही. लगा चांगलं बघवतोय म्हणून तर इथं आलं, नाही त्याला पडत पडतोस. अरे पण ऐक तू,